एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतो. देव खरंच आपल्या हाकेला उत्तर देतात का? की आपण कितीही प्रार्थना केली तरी आपल्या दुःखात आपण एकटेच राहतो? कधीकधी आयुष्य इतकं कठीण होतं की माणूस देवावरचा विश्वास सुद्धा हरवतो. आणि तेव्हाच तो एक प्रश्न विचारतो, देवा, तू आहेस का खरंच? पण जगात काही अशा घटना घडल्या आहेत जिथे भक्ताच्या एका हाकेला देवांना स्वतः धाव घ्यावी लागली. ही कथा आहे अशाच एका भक्ताची, ज्याचं आयुष्य पूर्णपणे तुटलं होतं, पण त्याच्या आक्रोशाने इतिहास घडवला. आणि त्याच अनुभवातून जन्म झाला एका अशा पवित्र ग्रंथाचा, जो फक्त शब्दांचा संग्रह नाही, तर जिवंत अनुभव आहे. श्री गुरुचरित्र. ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे गरिबी टिकत नाही, दुःखाला जागा राहत नाही, आणि साक्षात दत्तगुरू त्या भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देतात. आणि या अनुभवाची सुरुवात होते गाणगापूरच्या पवित्र भूमीवर, भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम. पण त्या दिवशी तो संगम वेदनेने भरलेला होता. एक माणूस तिथे बसला होता, डोळ्यांत अश्रू, ओठ कोरडे आणि मन पूर्णपणे तुटलेलं. त्याचं नाव होतं नामधारक. नाव जरी नामधारक असलं तरी त्याला स्वतःचं आयुष्य निरर्थक वाटत होतं. आयुष्यात फक्त दुःख, दारिद्र्य आणि अपमान. लोक त्याला हिणवत होते. नशिबाने साथ सोडली होती आणि शेवटी त्याचा धीर तुटला. तो आकाशाकडे बघून ओरडला, हे दत्तगुरू, जर तू खरा असशील तर मला दिस, नाहीतर आज ह्या नदीत माझा शेवट आहे. त्या क्षणी सगळं शांत झालं. आणि म्हणतात ना, जेव्हा भक्ताचा धीर पूर्णपणे सुटतो तेव्हाच देवाची धाव सुरू होते. तेवढ्यात त्याला समोरून एक तेजस्वी आकृती येताना दिसली. अंगावर भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म, डोळ्यांत सूर्याचं तेज आणि चंद्रासारखी शांतता. नामधारक धावत गेला आणि त्यांच्या पायांवर कोसळला. महाराज, मला वाचवा, मला मार्ग दाखवा, मला त्या दत्तगुरूंचं खरं स्वरूप सांगा. ते होते सिद्धमुनी. त्यांनी त्याला अलगद उचललं, डोक्यावरून हात फिरवला आणि शांतपणे म्हणाले, बाळा, रडू नकोस. तुझे पूर्वज दत्तभक्त होते, पण तू विसरलास, म्हणून हे दुःख तुझ्या वाट्याला आलं. पण आता काळजी करू नकोस. मी तुला अशी कथा सांगणार आहे जी ऐकल्यावर मृत्यूची भीतीसुद्धा उरत नाही. ती आहे गुरुचरित्र. आणि मग सुरू झाली एक दिव्य कथा. सत्ययुग, हिमालयाच्या कुशीत अत्री ऋषींचा आश्रम. महान तपस्वी अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी महासाध्वी अनुसया. अनुसयेचं पातिव्रत्य इतकं प्रखर होतं की तिच्या पुण्यामुळे स्वर्गसुद्धा डगमगू लागला. ही कीर्ती ऐकून देवी लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांच्या मनात शंका निर्माण झाली आणि त्यांनी ठरवलं अनुसयेची परीक्षा घ्यायची. ब्रह्मा, विष्णू आणि महेश साधूंचं रूप घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी आश्रमात अनुसया एकटीच होती. तिने नम्रपणे त्यांचं स्वागत केलं आणि भोजनासाठी आमंत्रण दिलं. पण त्या साधूंनी एक अट ठेवली, आम्ही तुझं अन्न तेव्हाच घेऊ जेव्हा तू विवस्त्र होऊन आम्हाला अन्न वाढशील. क्षणभर सगळं थांबलं. एकीकडे अतिथी धर्म आणि दुसरीकडे पातिव्रत्य धर्म. अनुसया शांत झाली. तिने डोळे मिटले आणि आपल्या पतीचं स्मरण केलं. तिचं मन पूर्णपणे शुद्ध होतं. तिला जाणवलं, हे सामान्य साधू नाहीत, तर स्वतः त्रिमूर्ती तिची परीक्षा घेत आहेत. तिच्या मनात कोणताही विकार नव्हता, फक्त एक आईचं निर्मळ हृदय होतं. तिने पवित्र पाणी घेतलं आणि त्या तिन्ही साधूंवर शिंपडलं. आणि पुढच्या क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीनही देव लहान बाळांमध्ये बदलले. ते रडू लागले, हातपाय हलवू लागले. अनुसयेच्या हृदयात मातृत्व जागं झालं. तिने त्या तीनही बाळांना उचललं आणि प्रेमाने आपल्या कुशीत घेतलं. ज्यांच्यामुळे सृष्टी चालते ते आज एका आईच्या प्रेमात शांत झाले होते. थोड्या वेळाने लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती तिथे आल्या. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि अनुसयेची क्षमा मागितली. अनुसयेन त्यांना त्यांचे पती परत दिले. तेव्हा त्रिमूर्ती प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान दिलं. अनुसयेन त्यांना त्यांचे पती परत दिले. तेव्हा त्रिमूर्ती प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान दिलं.
आम्ही तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेऊ. आणि त्यातून जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा. 3 देव, 1 रूप, 3 मुख, 6 हात आणि पाठीशी 4 वेद. ही कथा ऐकून नामधारकाच्या मनात आशेचा प्रकाश निर्माण झाला. त्याला समजलं की भक्ती खरी असेल तर देव नक्कीच आपल्या जवळ येतात. ही फक्त कथा नाही, हा विश्वास आहे. जेव्हा मन पूर्णपणे तुटतं तेव्हाच देव जवळ येतात. कदाचित आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक नामधारक लपलेला आहे आणि कदाचित दत्तगुरू आपली हाक ऐकण्यासाठी तयार आहेत. जर तुमचा विश्वास असेल तर मनापासून म्हणा, श्री गुरुदत्त.